नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत तुम्हाला शेळीपालनचं इथं गोट हाऊस आपण कशा पद्धतीने केले आहे, कशा पद्धतीने इकडे गोटची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघू शकतात अशा पद्धतीने इकडे छोटे छोटे गेट बसवण्यात आलेले आहेत आणि हे जे निळ्या टाक्या कापून आपण इथे लावलेले आहेत ते गोटसाठी चारा ठेवण्यासाठी हे या ठिकाणी आपण अशी सुविधा केलेली आहे. तर इकडून एक दरवाजा आहे, तर या ठिकाणाहून इकडे बाहेर जाण्यासाठी छोटंसं इथे कडबाकुटी आणून ठेवलेली आहे आणि पलीकडं झालं जायचं म्हटलं तर त्या ठिकाणीही आपल्याला एक छोटंसं ग्राउंड त्यांना दिसत आहे. तर अशा पद्धतीने इकडे गोटची व्यवस्था केलेली आहे आणि या गोटचं जे फार्म बनवलेलं आहे आपण, तर त्या फार्म मागं जे डोकं आहे ते आमच्या मालकाचं आहे. अशा पद्धतीने खूप मस्त असा परिसर वाटत होता आणि इकडे हे असं छोटंसं त्यांना मोकळं सोडण्यासाठी ग्राउंड आहे. तर तुम्ही इकडं अशा पद्धतीने बघू शकता. तर जेणेकरून शेळ्यांना जर बोर होईल तर त्या शेळ्या मनानच खाऊन पिऊन इकडं बाहेर येतील आणि बाहेरच्या साईडनं जे आहे तर मोठं कंपाऊंड केलेलं आहे आणि इकडे बघू शकतात बाहेर आपलं ट्रॅक्टर लावलेलं आहे आणि आता आम्ही इकडे चाललेलो आहोत केळीच्या बागेमध्ये. तर चला आपला केळीचा बाग कसा दिसत आहे तेही तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता अशा पद्धतीने या ठिकाणी मी केळीला फेरफटका मारलेला आहे आणि कसं शेतकऱ्याचं एक काम असतं की बाबा शेतात आलं की आपल्या चहूबाजूनही लक्ष देणं. तर तुम्ही इकडे बघू शकतात अशा पद्धतीनं आपल्या हे भावाचा प्लॉट आहे केळीचा 2 एकरचा. तर अशा पद्धतीनं आपण त्यांनी एवढी मेहनत केलेली आहे तर तुम्हाला इथं गवताची एक काडीही दिसणार नाही आणि ह्याच्यामध्ये त्यांनी डबल पीक घेतलेलं आहे ते म्हणजे कांदा. तर मस्त असं या ठिकाणी निसर्गाचा नजारा बघत बघत आपण केळीला मस्त असा फेरफटका मारून घेतलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी चला म्हटलं भाजीसाठी आलोच आहोत तर 2-4 कांदेही घ्यावं. तर छान अशा प्रकारे छान छान असे निवडून कांदे घेतलेले आहेत भाजीसाठी आणि पात घेतलेले आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात आणि केळीचं पीक एक नंबर जोमदार असं डौलानं हे साधारणतः 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. 3.5 महिन्यापूर्वी आपण ह्याची लागवड केलेली आहे. तर असं मेहनत केली की सक्सेस हा शब्द आपल्याला बघायला भेटतो. तर त्यांनी खूप खरंच जोरात मेहनत केलेली आहे आणि या ठिकाणी आपण मस्त असं भाजीची तयारी केलेली आहे आणि केळीची मशागत अशा पद्धतीने केलेली आहे. तर कशी वाटली केळी तेही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आम्ही एवढं पाहुणचारासाठी या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकतात आणि म्हटलं चला आपण सगळ्यात शेताला फेरफटका मारावा. तर पुढेही गेलात तर काही इथे आपल्याला एक ताट घेतला आपण त्याच्यामध्ये कांदे वगैरे ठेवले आणि अजूनही पुढे मोह आवरत नव्हता की म्हटलं चला लास्टपर्यंत जाऊन वापस रिटर्न येऊया. तर या ठिकाणी आम्ही लास्टपर्यंत पुढे गेलेलो आहोत आणि तिथेही आवरत नव्हता मोह काही गोष्टींचा. तेही आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि दिसलं फुलाचं झाड झेंडूचं. तर त्या ठिकाणीही आम्ही देवासाठी फुलं वगैरे घेतले आणि चला म्हणलं अजूनही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पूर्ण केळीलाही मस्त वाटत असेल की आपल्याला भेटायला कुणीतरी आलं. तर या ठिकाणी आम्ही केळीला बघून खूप भारी वाटत होतं. तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर इकडे झाला आता केळीचा शेवट होणार होता पुढच्या कळीला. तिथूनच आम्ही इकडे आता थोडं रिटर्न वापस थोडी पात घेतली अजून आणि म्हटलं आता आपला व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात. तर मग म्हटलं आता चला पात घेतली आहे तर जे कॅमेरामॅन आहे आपला तर त्यांचाही व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करावा. तर त्यांनी माझा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला होता. तर मी म्हटलं चला आता आपण तुमचाही व्हिडिओ घेऊ. तर मग म्हटलं चला आता थोडंसं रिटर्न वापस येऊया आणि येत असताना इकडे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इकडे केळीची लागवड झालेली आहे आणि असं मनमोहक दृश्य होतं की असं वाटत होतं की केळीतून बाहेर पडूच नये. पण वेळेचंही बंधन होतं. त्यामुळे चला म्हटलं आता आपण सगळं आवरलंय. आता रिटर्न आपल्या घराकडे निघावं आणि 2-4 अजूनही पातीचे कांदे घेतलेले आहेत तिथून आणि मस्त असं झाली तयारी. आता आम्ही इथून बाहेर पडणारच आहोत. तर लगेच म्हटलं आता मैत्रिणीचं देखील या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊ आणि कसा वाटते तुम्हाला केळीचा प्लॉट तेही नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि या ठिकाणी म्हटलं चला स्लो मोशनसारखा आपला एक समोरून चालत यायला व्हिडिओ बनवावा. तेही बनवला आणि तुम्ही बघू शकतात आता एन्जॉय तर खूप केला आम्ही
आणि या ठिकाणी मैत्रिणीचा जे प्लॉट होता त्यात त्यांनी छोटीशी मेथी पण लावली होती इथे. तर मेथीचंही या ठिकाणी मी शूटमध्ये थोडी घेतलेली आहे, अजून छोटी आहे 2-2 पानावर. आणि अशा पद्धतीने तीही या ठिकाणी मी शूट करून घेतलं. तर पुढे बघा, पूर्ण केळी पण यामध्ये थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असा झालेला आहे प्लॉट, अशी आहे लागवड आणि अशी आहे स्वच्छता. तर या ठिकाणी म्हटलं आता तुम्ही घ्या थोडेसे कांदे उपटून तुम्हाला भाजीसाठी, ते खुडून घेत होत्या त्या पात. तर त्यांनाही म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये घ्यावं आणि त्यांचंही समाधान करावं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी यांनी लागवड केलेली आहे. कसा वाटला केळीचा प्लॉट, कशी वाटली आपली केळी, तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जय जवान जय किसान असेही लिहायला विसरू नका. हे सर्व शेतकऱ्याची व्यथा, शेतकऱ्याने केलेले कष्ट पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपण आता नवीनच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय जवान जय किसान. तोपर्यंत धन्यवाद.